जय श्रीराम. ज्ञानेश्वरी भावदर्शन. अध्याय 9 आणि ओवी क्रमांक 105. इथपर्यंत आपला अभ्यास मागच्याला आला होता. आपण मागच्याला ओवी क्रमांक 89 ते 105 असा अभ्यास केला. भगवंत गहन तत्वज्ञान अर्जुनाला समजावून सांगतायत आणि अर्जुनाला म्हणजे आपल्याला समजावून सांगतायत. आणि आपण शास्त्र, संत, सद्गुरू यांचे अनुभव, शास्त्रकारांचे अनुभव, त्यांचे शब्द पण आपल्या बौद्धिक पातळीवरती आपण समजून घेण्याचा प्रयत्न करतो असं म्हणूया. आणि म्हणून भगवंताचं जे सांगणं आहे ते आपल्याला विरोधाभासात्मक वाटतं. त्याची संगती लावणं आपल्याला कठीण जातं. कारण मस्थानी सर्व भूतानी आणि नचमस्थानी भूतानी हे लागोपाठ जेव्हा येणाऱ्या 2 श्लोकांमध्ये भगवंत बोलतात तेव्हा आपल्याला ते विरोधाभासात्मक वाटतं. कारण आपण इंद्रिय पातळीवरती जगणारे, अत्यंत स्थूल पातळीवरती अखंड आपलं अंतःकरण असतं. त्यामुळे सूक्ष्मातले विचार आपल्याला समजू शकत नाही पटकन. तरी आपण मागच्याला बरंच चिंतन, गेले 2 सत्र झाले आपण त्याच्यावर केलं. पण उजळणीचा भाग म्हणून मागच्या वेळेला आपण जे 89व्या ओवीला सुरुवात केली ती 6 क्रमांकाच्या श्लोकावरची ती ओवी होती. कारण इथे भगवंत हा विचार स्पष्ट करण्यासाठी दृष्टांत देत आहेत. यथाकाशस्थितो नित्यम वायू सर्वत्र महान वगैरे. आणि तथा सर्वाणी भूतानी मस्थानित्युपधारय. थोडक्यात बोलूया. उजळणी आहे की हा जो वायू आकाशामध्ये राहतो त्याप्रमाणे सर्व भूते माझ्या ठिकाणी स्थित आहेत. म्हणजे सगळं सविस्तर वाचत नाही कारण आपली उजळणी सुरू आहे. हा काय उद्देश, म्हणजे हा दृष्टांत देण्यामागे भगवंतांचा उद्देश काय किंवा या दृष्टांताचा आशय काय, त्याचा आपण मागच्याला विचार केला होता आचार्यांच्या मदतीने. की आकाशवत सर्वगते मयी असंश्लेषेण एव स्थितानी, हा त्यातला मुख्य आशय आहे. म्हणजे आकाशाप्रमाणे हा समान सर्वत्र परिपूर्ण माझ्या परमात्म स्वरूपात सर्व भूते. कारण इथे हा दृष्टांत आहे. आकाश आणि वायू दृष्टांत आहे. वायू म्हणजे भूते. आता द्राष्टांत काय आहे? वायू म्हणजे भूते जणू काही, आणि आकाश म्हणजे प्रत्यक्ष भगवंत. वायू आणि आकाश यातला जो संबंध आहे तो या दृष्टांताचा आशय आहे. जसा आकाश आणि वायूचा संबंध, कसा आहे तो संबंध? असंश्लेषेण, निर्लिप्त. आकाश लिप्त होतं का वायूमुळे? नाही. मग तसं एवढाच आशय आहे त्या दृष्टांताचा. तसं भगवंत आणि ही सर्व भूते परमात्म स्वरूपात जरी असली तरी ती निर्लिप्त भावाने स्थित आहेत. पुष्कळ याचा आपण विचार केला, त्याच्यावरच्या सगळ्या ओव्या आपण बघितल्या. पण आज उजळणीचा भाग म्हणून अजून एक दृष्टांत बघूया आपल्या अभ्यासाकडे आजच्या वळण्यापूर्वी.
एखादा सरकारी नोकर असतो, बरोबर? आपण शुद्ध मराठीत त्याला गव्हर्नमेंट सर्व्हंट असं म्हणतो, किंवा गव्हर्नमेंटचा नोकर असं म्हणतो. सरकारी नोकर असतो एखादा. तो कोणाच्या सत्तेच्या आधारावरती आत्मवान होतो? शास्त्रीय भाषा आहे. आत्मवान होतो हे श्लोकाची भाषा आहे, म्हणून मी तो शब्द वापरला. आत्मवान होतो म्हणजे तरी नेमकं काय, तर कार्य करतो, साध्या भाषेत बोलूया. सरकारी नोकर आहे. आपण जात असतो रस्त्याने, बऱ्याच वेळेला आपल्याला दिसतं की रस्ता बंद केलेला आहे, लोक काम करत असतात, काही विशिष्ट प्रकारचा परिवेश असतो त्यांचा. ते रेडियमचे कपडे रात्री अंधारात दिसले पाहिजे वगैरे, आपल्याला सगळं माहिती आहे. शुद्ध मराठीत कन्स्ट्रक्शन वर्कर वगैरे आपण म्हणतो त्यांना, इत्यादी. मुद्दा, सरकारी नोकर आहे, बरोबर? मी समजा उद्या जाऊन रस्ता अडवायचा प्रयत्न केला तर मला पकडून घेऊन जातील. ते तुला अधिकार कोणी दिला? समजायला सोपं आहे. याचा अर्थ काय आहे? माझ्या मागे सत्ता नाही आहे. सरकारची सत्ता माझ्या मागे नाही. ती त्या सरकारी नोकराच्या मागे आहे. म्हणजे त्या सरकारच्या सत्तेने तो काय होतो? आत्मवान होतो. म्हणजे तो कार्य करतो. आता जर मी जाऊन त्या काय म्हणूया काम करणाऱ्या माणसाशी बोललो, त्याला मी विचारलं, "तू काय करतोस?" तर तो मला काय सांगेल, मला की मी सरकारी नोकरीत आहे. काय सांगेल तो? मी सरकारी नोकरीत आहे. मस्थानी सर्व भूतानी. तो सरकारी नोकरीत आहे. दुसऱ्या भाषेत त्याचं अस्तित्व, त्याचं कार्य सरकार नावाची जी सत्ता आहे त्याच्यावरती अवलंबून आहे. पण सरकारचं अस्तित्व त्याच्यावर अवलंबून आहे का? नाही. आज तो माणूस जाईल, उद्या अजून तिसरा कोण येईल, परवा चौथा कोण येईल. मुद्दा, नचमस्थानी भूतानी. म्हणजे इथे आपण सरकार, मी शब्द वापरतोय, पण सरकार कशासाठी दृष्टांतामध्ये मी बोलतोय, तुम्हाला त्यातला सत्ता एवढाच आपल्याला भाव धरायचा आहे. भगवंताचं अस्तित्व भूतांवर अवलंबून नाही, पण भूतांचं अस्तित्व मात्र भगवंतावर अवलंबून आहे. हे समजून घेण्यासाठी आपण हा सुंदर दृष्टांत बघतोय. अजून एक छान दृष्टांत जाता जाता, आपल्या उजळणीचा भाग म्हणून, की मस्थानी सर्व भूतानी न च अहम तेषु अवस्थित. मी त्यांच्यात स्थित नाही. म्हणजे सरकारचं अस्तित्व त्या काम करणाऱ्या सरकारी नोकरावरती अवलंबून नाही. पण नचमस्थानी भूतानीचं काय करायचं? मग या दृष्टांत थोडासाच आपण वाढवला. तुम्ही सरकारला जाऊन विचारलं, सरकार म्हणजे काय, गव्हर्नमेंट ऑफिसमध्ये गेलो समजा, ते जाऊन त्यांना विचारलं, काय विचारलं, की बा हा मनुष्य म्हणतोय की हा नोकरी करतो, मी सरकारी नोकरीत आहे. तुम्हाला सरकार काय सांगतं? की तो माझा शुद्ध मराठीत एम्प्लॉई नाही. गमतीचा विषय, कोण आहे तो? कंत्राटदार. शुद्ध मराठीत त्याला कॉन्ट्रॅक्टर असं म्हणतात. नचमस्थानी भूतानी सिद्ध होत नाही. आता हा दृष्टांत शेवटी काय आहे, कितीही दृष्टांत दिले तरी प्रत्येक दृष्टांताची एक मर्यादा असते. तो कुठेतरी तोकडा पडतो. कारण दृष्टांत हा नेहमी स्थूल पातळीवरतीच द्यावा लागतो, कारण तो आपल्याच अनुभवातला द्यावा लागतो, आणि म्हणून तो स्थूल पातळीवरचा असतो. पण सर्प कुठे आहे, तर त्याचं उत्तर रज्जूच्या ठिकाणी असंच द्यावं लागतं की नाही? दुसऱ्या भाषेत बोलूया आणि पुढे जाऊया. सर्प कुठे आहे याचं उत्तर रज्जूच्या ठिकाणी असंच द्यावं लागतं. म्हणून मस्थानी सर्व भूतानी. पण
खरंच सर्प आहे का रज्जूच्या ठिकाणी, असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तर नाही असं द्यावं लागतं. म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर हो द्यावं लागतं आणि दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर नाही द्यावं लागतं. नचमस्थानी भूतानी. थोडक्यामध्ये जोपर्यंत मला भ्रमात्मक अनुभव माझे सुरू आहेत, तोपर्यंत माझ्यासाठी काय सत्य आहे? मस्थानी सर्व भूतानी. नच अहम तेषु अवस्थित आहे समजायला फार सोपं आहे. त्याचा म्हणून मी आता फारसा विचार करत नाही, कारण झालाय त्याचा विचार पुष्कळ वेळा करून. पण आज बरेच नवीन लोक आलेले दिसत आहेत, म्हणून थोडीशी उजळणी मी लांबवली. कारण ते जरी मधनं मधनं येत नसले तरी मला विचार करावा लागतो ना त्यांचा, की ते आल्यानंतर त्यांना हे समजलं पाहिजे, एकदम प्रवेश झाला पाहिजे विषयामध्ये. तर नचमस्थानी भूतानी मग हे कसं, हा विरोधाभास. तर जेव्हा माझा भ्रम जातो, नेहमीचा माझा दृष्टांत आवडता, जाता जाता तेवढा उल्लेख करतो आणि जाऊया पुढे, की सूर्याच्या दृष्टीने अंधार अस्तित्वात नाही, पण मला अंधाराचा अनुभव आहे. न चमस्थानी भूतानी म्हणजे सूर्याच्या दृष्टीने अंधार अस्तित्वात नाही, पण मला अंधाराचा अनुभव आहे. आणि तो गृहीत धरून मग पुढे, मग हेच तर माझं ऐश्वर्य आहे. भगवंत सांगतात आहे की खरं ना मी त्यांच्यात आहे ना ते माझ्यात आहे, माझा खरं याच्याशी काही संबंध नाही, तरीही भूत भृन्नच भूत असतो मम आत्मा भूत भावना, सर्व सृष्टी निर्माण करतो, हे सर्व प्रसवतो. आणि फार सुंदर ओव्या याच्यावरच्या आहेत. वेळ नाही आपल्याकडे, उजळणी सुरू आहे आपली. कारण एरवी संकल्पाची नावे तिमिरी जती बुद्धीचे डोळे, म्हणून अखंडितची परी झावळे, भूत भिन्न ऐसे देखे. अप्रतिम ओवी आहे. किंवा त्याच्या पुढची ओवी पण काय, तेची संकल्पाची सांज जै लोपे तै, अखंडितची आहे स्वरूपे. तै अखंडितची आहे स्वरूपे. जैसे शंका जात खेवो लोपे. काय म्हणते माऊली? सर्प साप पण मायेचे. फार सुंदर, इतक्या सुंदर ओव्या आहे की असं वाटतं पुन्हा याच्यावरतीच आपण चिंतन करावं, पण मला पुढे जावं लागेल अभ्यासाचा भाग म्हणून. पण मार्मिकता पहा कशी असते ओवीमध्ये माऊलींच्या. साप पण माळेचे. काय सांगणं सुरू आहे अरे माळच आहे, पण मला साप दिसतोय ना. मग त्याचं स्पष्टीकरण द्यावं लागतं, साप कसा निर्माण झाला. ते देणं सुरू आहे, तेच आता पुढच्या आजच्या अभ्यासाचा विषय आपला. पण सापपण माळेचे म्हणजे माळच आहे, पण मला सापपण अनुभवाला येतं. मला दिसतो सर्प पण असते रज्जू. हे सांगणं सुरू आहे. ही शंका जेव्हा जाते, म्हणजे संकल्पाची सांज जेव्हा लोपते, म्हणजे अविद्येचा, जीवाच्या अविद्येचा जेव्हा नाश होतो, अशा पद्धतीने सगळं समजून घ्यावं लागतं. आणि तो ऐश्वर्य योग भगवंतानी त्याचं वर्णन केलं. आणि मग पुन्हा एकदा आपला सर्पाचा जो अनुभव रज्जूवर आपल्याला येणार आहे, आपण रज्जू सर्पाची भाषा सुरू ठेवायची, कारण मदत होते हे सगळं समजून घेण्यासाठी. कुठे आपण हरवायला लागलो या सूक्ष्म विचारांमध्ये. तर आता सर्पाचा अनुभव मला येतो आहे हे गृहीत धरून सर्पाची निर्मिती कशी झाली हे सांगणं आलं. आणि ते भगवंत सांगायला सुरुवात केली भगवंतांनी 7व्या श्लोकात, की सर्व भूतानी कौंतेय प्रकृतीम यांती मामिकाम, कल्पक्षये पुनस्तानी कल्पादौ विसृजाम्यहम. की कल्पाचा जेव्हा शेवट होतो तेव्हा ही भूते माझ्यामध्ये पुन्हा त्रिगुणात्मक माझ्या मायेमध्ये लीन होतात. कल्पाचा आरंभ होतो तेव्हा ती भूते मी पुन्हा तशीच उत्पन्न करतो. आणि हा विषय आधीच्या अध्यायांमध्ये बघून झालेला आहे. 8व्या अध्यायामध्ये, 7व्या अध्यायामध्ये बराच याचा अपरा म्हणजे
पराप्रकृती अपराप्रकृती हे सगळं विचार करून अभ्यास करून आपला झालेला आहे. आता आजच्या अभ्यासासाठी आपल्यासमोर 8 क्रमांकाचा श्लोक आहे. जसं म्हणालो की थोडीशी दीर्घ उजळणी आपण केली का? कारण कितीही वेळा अभ्यास केला तरीही हे समजायला कठीण जातं किंवा लक्षात राहत नाही. लक्षात राहिलं तरी पटकन समजत नाही, समजलं तर उमजत नाही. याचं कारण आहे अखंड सर्पाचा अनुभव घेणारा मी आणि मुख्य सर्पाला सत्य मानणारा मी. त्याला रज्जूला जाऊन झोंबणं एकदम जमतच नाही. स्वाभाविक आहे. पण हे आपल्याला हे लक्षात राहिलं पाहिजे की हा अविद्याजनित अनुभव आहे. एवढंच बोलतो आणि आजच्या अभ्यासाकडे वळतो. श्लोक क्रमांक 8. भगवंत जे स्वतःचं ऐश्वर आहे आणि ऐश्वर म्हणजे मायेचं ऐश्वर म्हणून ही माया जी प्रसवते सगळं. रज्जू आणि सर्प हा दृष्टांत म्हणून ठीक आहे, पण तिथे फक्त एक सर्पच असतो. पण इथे मायेमध्ये बघा किती विविधता आहे, किती मोहकता आहे, किती भेद आहेत. अनेक प्रकारचे भेद आहेत. त्याचं वर्णन आत्ता करायची आवश्यकता नाही. हे सामर्थ्य कोणाचं आहे, हे ऐश्वर कोणाचं आहे, ते सांगतायत पुन्हा 8 क्रमांकाच्या श्लोकात. आजच्या अभ्यासाकडे वळूया. श्लोक वाचतो मी. प्रकृतीं स्वामवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्राममिमं कृत्स्नमवशं प्रकृतेर्वशात्. प्रकृतीं स्वाम अवष्टभ्य विसृजामि पुनः पुनः भूतग्रामम इमं कृत्स्नम अवशम प्रकृते वशात. त्याचा पदच्छेद आहे. अन्वय आहे मी स्वतःच्या म्हणजे स्वाम, प्रकृतीला म्हणजे प्रकृती सत्ता स्फूर्तीद्वारा दृढ करून किंवा स्वीकारून म्हणजे अवष्टभ्य प्रकृतीच्या म्हणजे प्रकृते हे प्रभावाने म्हणजे वशात परतंत्र म्हणजे अवशम असलेल्या या म्हणजे इमम संपूर्ण म्हणजे कृत्स्नम भूतसमुदायास म्हणजे भूतग्रामम पुनः पुन्हा म्हणजे पुनः पुन्हा उत्पन्न करतो विसृजामी. अन्वय असं पुन्हा एकदा नीट सरळ वाचून घेऊ. मी स्वतःच्या प्रकृतीला, एक एक शब्द महत्वाचा आहे. मी स्वतःच्या प्रकृतीला सत्तास्फूर्तीद्वारा, मगाशी मी दिलेला दृष्टांत आठवायचा सरकारी नोकरीचा. सरकारची सत्ता, प्रत्यक्ष तिथे कोणी सरकार नावाची गोष्ट आहे का? नाही. पण त्याच्या सत्तेवरती त्याला अधिकार कोणी दिला रस्ता बंद करण्याचा? मगाशी आपण तो दृष्टांत बघितला. त्याला म्हणायचं सत्ता. सत्तास्फूर्तीद्वारा दृढ करून किंवा स्वीकारून म्हणजे प्रकृतीला दृढ करतो किंवा स्वीकारतो आणि त्या प्रकृतीच्या प्रभावाने परतंत्र असलेल्या, म्हणून मी म्हणालो एक एक शब्द महत्वाचा आहे. अवश्य या संपूर्ण भूत समुदायास म्हणजे भूत समुदाय कसा आहे या बाबतीत परतंत्र आहे, पुनः पुन्हा उत्पन्न करतो, पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा. इमम, इथे इमम शब्द आलेला आहे. इमम याचा अर्थ वर्तमानम म्हणजे विद्यमान. म्हणजे ही जी विद्यमान भूत आहे, कारण भगवंत बोलतायत आत्ताच्या काय म्हणूया जगताच्या संदर्भाने बोलतायत, आत्ताच्या जी भूत विद्यमान आहेत त्यांच्या संदर्भाने बोलतात आहेत. मगाशी म्हणजे मागच्या श्लोकात आपण बघितलं काय, ही सर्व भूते कल्पांती त्यांचे जीव सर्व जर मुक्त ते झाले नसतील तर बीजरूपानी माझ्या प्रकृतीमध्ये अव्यक्त नावाच्या तत्वामध्ये इत्यादी इत्यादी हे सगळं मागच्या श्लोकात बोललेत.
या श्लोकामध्ये तोच संदर्भ सुरू आहे म्हणून इमम शब्द आहे, वर्तमानम. पण महत्वाचा शब्द याच्यामध्ये आहे अवशम. अवशम, अस्वतंत्रम अविद्यादी दोषैही परवशीकृतम, आचार्य बोलतात आहेत. म्हणजे अस्वतंत्र म्हणजेच परतंत्र, आणि अविद्यादी दोषांनी परवश आहे की नाही. परवश, कल्पना करा. अविद्यादी दोष. आता परवश दोन दृष्टीने पण आपण छान विचार करू शकतो परवश शब्दाचा. जाता जाता थोडासा विचार, दोन मुद्दे बघून पुढे जाऊया. परवश म्हणजे कोणत्या दृष्टीने, तर हे मी डोळे उघडल्यानंतर मला ही विविधता दिसणार आहे. समजून घ्या, दोन दृष्टीने मी बोलतोय. परवश जो शब्द वापरलाय आचार्यांनी, तो कसा समजून घ्यायचा. परवश आपण कसे आहोत ते समजून घेतोय, जीव म्हणून. डोळे मी उघडले, माझे डोळे जर काम करत असतील तर मला हे सर्व दृश्यसृष्टी भेदासह दिसणारच आहे. परवश हा एक पहिला आशय परवश शब्दातला. बरं, या बाबतीमध्ये सर्वच जण परवश आहे. सर्वजण म्हणजे अगदी संत जीवनमुक्त सुद्धा. मी दरवेळेला तो मुद्दा मांडतो, कारण त्यांना सुद्धा डोळे उघडल्यावर ही सृष्टी अशीच दिसते. का? याचं कारण आहे, ही जी आपली पंच ज्ञानेंद्रिय आहेत ही बनवलीच तशी आहेत. परांची खाणी. परात, परात म्हणजे बाहेर. बाहेर बघण्यासाठीच हे छिद्र. खाणी म्हणजे बरं का, अनेक वचन आहे. छिद्र म्हणजे रूपकात्मक आहे. छिद्र म्हणजे हे सगळे जे ज्ञानेंद्रिय आहे त्या गोलकात बसवलेले, हे फक्त बाहेरचं पाहण्यासाठीच बनवलेले आहे. व्यतृणत, हिंसक केलेला आहे त्यांना. व्यतृणतचा अर्थ कोणी? स्वयंभू ब्रह्मदेवाने. आणि हिंसक याचा अर्थ आपण समजतो तसा नव्हे. हनन केलेलं आहे त्यांचं, म्हणून त्यांना हिंसक म्हणतात बरं का. म्हणून त्यांना चर्मचक्षू म्हणतात. शब्द ऐकला असेल. म्हणजे मुद्दा काय आहे, की या डोळ्यांनी, हे डोळे साकार वस्तू बघण्यासाठीच बनवलेले आहेत. आहे की नाही, विचार करा. आकाश दिसतं का डोळ्यांना? पाहिलं का कधी कोणी आकाश? आकाश पोकळी. पाहिलं का कधी कोणी? नाही. बरं, ते जाऊ द्या. हे पहिलं भूत झालं. दुसरं भूत वायू. वायू बघितला का कोणी कधी? नाही. का नाही दिसत ही दोन भूत? निराकार आहेत म्हणून. आहेत की नाही, विचार करा. हे निराकार आहेत आणि हे चर्मचक्षु जे आहे ते साकार पदार्थ बघण्यासाठीच बनवलेले आहे. इट इज बाय डिझाईन. इट हॅज बीन, आता तर काय म्हणूया, आपल्या गमतीने बोलायचं झालं, इट्स अ मॅन्युफॅक्चरिंग फॉल्ट. आता त्याला फॉल्ट म्हणावं का, विषय वेगळा आहे. पण इट इज बाय डिझाईन, त्यामुळे इट इज नॉट इवन अ फॉल्ट. ते डिझाईनच केले आहेत त्याच्यासाठी. ही पंच ज्ञानेंद्रिय ही बाहेर बघण्यासाठीच केलेली आहेत. ह्या दृष्टीने मी काय आहे? परवश आहे. पण दुसऱ्या दृष्टीने मी परवश आहे, पण संत परवश नाहीत. काय? ह्याचं सत्यत्व, आणि त्याला म्हणायचं अविद्या. कारण अविद्या म्हणजे दुसरं तिसरं काही नसून आपलं अशुद्ध मन म्हणजे अविद्या. आपण शिकतो आहे इतर सर्व प्रवचनांमध्ये, जे आपल्या मालिका सुरू आहेत. रजोगुणानी तमोगुणानी युक्त माझं मन म्हणजेच अविद्या. अविद्या म्हणजे दुसरं तिसरं काहीही नाही. मग माझं मन अशुद्ध आहे, माझं मन अशांत आहे, आणि या दृष्टीने मी परवश आहे, कारण मला अखंड सर्पाचंच दर्शन आहे, रज्जूचं ज्ञान मला नाही. आणि म्हणून इथे हा आशय अपेक्षित आहे भगवंतांना. म्हणून काय म्हटलेलं आपल्याला? परवश. आणि कशामुळे परवश? तर प्रकृतीच्या प्रभावाने. काय शिकलो आपण 7व्या अध्यायामध्ये? दैवी ह्येषा गुणमयी मम माया दुरत्यया. मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. शिकलो की नाही? दैवी ही एषा,
मम माया दुरत्यया. भगवंत बोलले 7व्या अध्यायामध्ये, दैवी ही एषा. तिला भगवंत स्वतः दैवी म्हणतात आहे का? कारण ती भगवंताची शक्ती आहे. माया माया आपण ज्याला म्हणतो ती त्याचीच शक्ती आहे. म्हणून भगवंतांनी या श्लोकातच काय म्हटलंय, मी सत्ता स्फूर्तीद्वारा दृढ करून किंवा तिला स्वीकारून. म्हणजे ती कार्य कोणाच्या सत्तेवरती करते आहे? आलं असेल लक्षात. परमेश्वराच्या, परमात्म्याच्या. आणि ती त्याची शक्ती आहे म्हणून दैवी ही एषा, गुणमयी, त्रिगुणात्मक आहे. मम माया, माझी माया, दुरत्यया, म्हणून ती तरुण जाण्यास अत्यंत कठीण आहे. मामेव ये प्रपद्यन्ते, जे मला शरण येतात, माया मेतान तरंती ते. माया एताम, तेच तरुण जातात. कारण ती ज्याची शक्ती आहे त्याला शरण जाणं भाग आहे आपल्याला. मुद्दा त्याच्या अधिष्ठानावरती, त्याच्या सत्तेवरती प्रकृती काय करते, हा संपूर्ण भूत समुदाय पुनः पुन्हा उत्पन्न करते. आता हा 8 क्रमांकाचा श्लोक मी वाचला. आणि आता हे तिसरं सत्र आहे आपलं, की आपल्याला आता मात्र गीता दीपस्तंभाकडे वळायचं आहे. कारण 8व्या श्लोकापर्यंत परमपूज्य काकांनी गट केलेला होता. 4, 5, 6, 7, 8 5 श्लोकांचा गट परमपूज्य काकांनी केलेला आहे. आणि आपण 8व्या श्लोकाचा आत्ता विचार केला, चिंतन केलं. त्यामुळे आपण आता गीता दीपस्तंभाकडे वळूया आणि त्याच्यानंतर या श्लोकावरच्या ओव्या बघूया. छान आहे. मी मगाशीच म्हणालो, बरेच नवीन लोक आले. भाग्यवान आहेत ते. कारण गीता दीपस्तंभच्या दृष्टीने का होईना त्यांची उजळणी, म्हणजे इतरांची उजळणी, आणि त्यांना पुन्हा एकदा काय आपलं सुटलं अभ्यासातलं ते कळणार आहे. कारण 4था श्लोक म्हणजे मया ततमिदम सर्वम जगदव्यक्त मूर्तीना मस्थानी सर्वभूतानी न चाहम तेष्वस्थित, इथपासून. तर हा आत्ताचा श्लोक मी जो वाचला तो प्रकृती स्वामवष्टभ्य वगैरे. नेहमीप्रमाणे सर्वप्रथम मी अर्थ वाचतो. या 5ही श्लोकांचा परमपूज्य काकांनी केलेला अर्थ वाचूया. मी अव्यक्त व अमूर्त असूनही हे मूर्त जग माझ्याकडून ओतप्रोत व्यापले आहे. माझ्या ठिकाणी सर्व भूते असली तरी मी त्यांच्यात नाही. मग अशीच विचार, माझ्या ठिकाणी सर्व भूते असली तरी मी त्यांच्यात नाही. पुन्हा एकदा आठवण करून देतो याचा अर्थ काय आहे. कारण अखंड आपल्याला हे समजूनच घ्यावं लागणार आहे की भूते माझ्यामुळे आत्मवान होतात, मी भूतांमुळे आत्मवान होत नाही. त्याच्याहून साध्या भाषेमध्ये, भूतांचं अस्तित्व माझ्यावरती अवलंबून आहे, माझं अस्तित्व भूतांवर अवलंबून नाही. अजून समजायला सोपं झालं. आणि पुढे म्हणतात, खरे तर माझ्या ठिकाणीही सर्व भूते नाहीत, नचमस्थानी भूतानी. केला आपण आत्ता त्याचा विचार. असे हे माझे विलक्षण योगरूप ऐश्वर्य लक्षात घे. आणि मी भूतात लिप्त होऊन राहत नाही, पण त्यांचा निर्माता मीच आहे. व्यापक आकाशामध्ये वायू जसा सर्वत्र असतो त्याप्रमाणे माझ्यात सर्व भूते असतात असे लक्षात घे. अनंत भूते आहेत, पण भगवंत परमात्मा त्यांनी काय होत नाही, लिप्त होत नाही. कशाप्रमाणे? त्या वायूप्रमाणे, त्या आकाशात पसरलेल्या, मग असे बघितलं आपण. आणि कल्प संपण्याचे वेळी सर्व भूते माझ्या प्रकृतीमध्ये लीन होऊन राहतात. काही विचार मागच्या अनेक आधीच्या अध्यायांमध्ये करून झालेला आहे. आणि कल्पाचे आरंभी मी त्यांची पुन्हा निर्मिती करतो. आता पुन्हा काय आहे, ही बोलण्याची भाषा आहे. बोलताना असं बोलावंच लागतं, पुन्हा मी करतो. म्हणजे भगवान प्रत्यक्ष करतायत का? नाही. आता मगाशीचा ते रस्ता दुरुस्तीचा दृष्टांत मी सांगितला. रस्ता कोणी दुरुस्त केला? छान दृष्टांत आहे तो, सारखा कामाला येतो आपल्या. आपण काय बोलतो, हा सरकारने केला वाटतं दुरुस्त, गेले 2 महिन्यापासून काम सुरू होतं. बोलतो की नाही? बोलण्याची भाषा काय आहे? सरकारने केलं. पण प्रत्यक्षात काय आहे? सरकारच्या सत्तेनी
दुसऱ्या प्रत्यक्ष व्यक्तीने ते केलं हे समजून घ्यायचं आपल्याला. आणि म्हणून याचा अर्थ असा आहे की कल्पाचे आरंभी मी त्यांची पुन्हा निर्मिती करतो, हे वाक्य अशा पद्धतीने समजून घ्यायचं. आणि प्रकृतीचा स्वीकार करून मी त्यांची वारंवार निर्मिती करीत राहतो. आणि ही सर्व जीवसृष्टी त्या प्रकृतीच्या सर्वस्वी अधीन असते. जोपर्यंत मला ब्रह्मज्ञान होणार नाही, स्वरूपज्ञान होणार नाही, परमात्म्याची प्राप्ती होणार नाही, अनेक पद्धतीने बोलता येतं त्या बाबतीत, तोपर्यंत मी कसा राहणार आहे? अवश्य. वारंवार ही सृष्टी उत्पन्न होणार आहे. आणि सृष्टी उत्पन्न होणं ही तर कल्पांतानंतरची भाषा आहे. पण कल्पांत होण्याच्या आधी माझे स्वतःचे किती जन्म होतील विचार करा. आणि किती 84 लक्ष योनींमध्ये फिरून. कारण मनुष्य जन्माची काही खात्री आहे पुढचा जन्म मनुष्यच मिळेल? नाही. म्हणून पुन्हा एकदा त्या श्लोकाकडे परत जातो. अनेक वेळा मी सांगितलं, माझा आवडता श्लोक आहे तो. राजविद्या राजगुह्यम पवित्रम इदम उत्तमम. का पवित्र म्हटलंय भगवंतांनी? आठवत असेल, खूप वेळा सांगितलं आहे की एका क्षणात हे सर्व कर्म जाळून भस्म करण्याची ताकद त्या ज्ञानामध्ये आहे. काय ब्रह्मज्ञानाची ताकद आहे विचार करा. म्हणून त्याला पवित्रम म्हणते. पण ते जर नाही झालं तर हे रहाटगाडगं सुरू राहणार आहे. कारण आपण या प्रकृतीच्या सर्वस्वी अधीन आहोत. आता इथे हा अर्थ संपला. आणि साधारण एक पान आता परमपूज्य काकांचं त्याच्यावरचं विवेचन आहे, ते वाचूया. म्हणजे आपल्याला अजून छान त्याचे वेगवेगळे पैलू लक्षात येतील आणि छान अजून अभ्यास होईल. ब्रह्मरूप श्रीकृष्ण अवयवरहित असल्याने अमूर्त आहेत. परमपूज्य काकांचं पहिलंच वाक्य खूप छान आहे आणि महत्त्वाचं आहे. कारण भक्तीच्या प्रांतामध्ये, भक्तीच्या भाषेमध्ये श्रीकृष्ण म्हणजे गोपालकृष्ण, तो मोराचं पीस लावलेला, बासरी हातात घेतलेला, कारण तो सगुण साकार आहे. बरोबर आहे. पण त्याचं ते रूप सुद्धा माईक आहे, असं त्यांनी स्वतःच सांगितलं आहे. कोणाला? उद्धवाला. वाचा, भागवत सांगितलंय की नाही? काय की आता हे रूप मी माझा अवतार संपवणार आहे. अवतार संपतो याचा अर्थ माहीत झालं की नाही? ते अवतार मी संपवणार आहे. आता ते अनध्यस्त विवर्ताय वगैरे हा विषय आत्ता सोडून देऊ, तो भाव आत्ता इथे नाही आहे. पण आज आपल्यासमोर तो अवतार उपलब्ध आहे का आपल्याला या दृष्टीने विचार करायचा? नाही. म्हणून मग त्यांनी उद्धवाला काय उपदेश केला की तू बद्रिकाश्रमात जा आणि माझ्या निर्गुण निराकार जे खरं माझं रूप आहे, जे ब्रह्मरूप, त्याचं चिंतन कर. मग हा ब्रह्मरूप श्रीकृष्ण अवयवरहित असल्याने अमूर्त आहे. कारण जे मूर्त असतं ते सावयव असतं. काही सिद्धांत लक्षात ठेवायचे, वेदांताचे फार अप्रतिम सिद्धांत आहे. जे जे निर्माण होतं ते ते सावयव असतं, जे जे मूर्त असतं ते ते सावयव असतं. फार विचार करायला आपल्याला वेळ नाही, पुढे जाऊ. पण दृश्य जग सावयव असल्याने साकार व मूर्त आहे. समजायला सोपं आहे. ब्रह्माचा सतपणा जगामध्ये अस्तित्व रूपाने परिणत होण्याला प्रकृती किंवा माया जबाबदार आहे. आता ब्रह्म माहिती आहे आपल्याला, त्याचे स्वरूप लक्षण काय आहे? ते सत घन आहे, चित घन आहे, आनंद घन आहे. या सृष्टीतल्या यच्च यावत पदार्थ जे आहे, जसं मी नेहमी सांगतो, आता हा लॅपटॉप माझ्यासमोर आहे, हे पुस्तक आहे, हा ग्रंथ आहे, टेबल आहे, फोन आहे, भिंत आहे, छप्पर आहे, जमीन आहे. हे जे आहे 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 हे सगळं आहेपणा ज्याला म्हणतो आपण, त्याला साध्या भाषेत अस्तित्व म्हणतो. हे अस्तित्व त्याला कोणी पुरवलं आहे? या माईक पदार्थांना अस्तित्व कोणामुळे आहे? तर त्याच्या मागे ब्रह्मतत्वाचं सत घन. पुन्हा सापाकडे परत जाऊया. सर्पाचं अस्तित्व कोणामुळे आहे? रज्जूमुळे. रज्जूचा सतपणा सर्पाच्या अस्थिपणाला कारण आहे. आता समजलं, अजून सोपं झालं समजायला. कारण आहे. मागच्या वेळेला मी बोललो होतो, कल्पना करा, रज्जूच नसती, सर्प दिसला असता का?
आता अजून जास्त छान लक्षात येईल. नाही, त्यामुळे अस्थिरूप दृश्य जगामध्ये सतरूप ब्रह्म व्यापून असले तरी सतरूप ब्रह्मामध्ये, हे पुढचं वाक्य झालं. मगाशीचं वाक्य होतं, ब्रह्माचा सतपणा जगामध्ये अस्तित्व रूपाने परिणत होण्याला प्रकृती किंवा माया जबाबदार आहे. पुन्हा मगाशीचं दृष्टांत घेऊन, रज्जूच्या ऐवजी सर्प दिसणाऱ्या माया आणि जीवाच्या बाबतीत मायेला काय म्हणतात? अविद्या जबाबदार आहे. पण त्याचं ते सामान्य रूप आहे. मागच्याला आपण केला होता अभ्यास सामान्य रूप आणि विशेष रूपाचा. आता या प्रवचन मालिकेत केला होता का दुसऱ्या, तेवढं मला आठवत नाही. रोज प्रवचन असल्याचा परिणाम आहे हा, पण केलाय. असो, म्हणजे अस्थिरूप दृश्य जगामध्ये सतरूप ब्रह्म व्यापून असले तरी सतरूप ब्रह्मामध्ये अस्थिरूप जग नाही. पुन्हा सर्पामध्ये रज्जू जरी व्यापून असली, कारण रज्जूशिवाय दुसरं काही नाहीच आहे तिथे, मला सर्पाचा भ्रम होतोय, तरी रज्जूमध्ये सर्प नाही. किती छान आहे पहा दृष्टांत समजून घेण्यासाठी, किती त्याचे विविध पैलू कामात येतात आपल्या. कारण सर्प भ्रम आहे, अध्यस्त आहे, आणि अध्यस्त हे अधिष्ठान रूपच असतं. वेदांताचा सिद्धांत अजून एक, वेदांताचे सिद्धांत असे फुटाण्यासारखे आले पाहिजे तर आपला अभ्यास व्यवस्थित चालू आहे असा अर्थ होतो. चुकत नाही मनुष्य, दिशा चुकत नाही अभ्यासाची. आणि these आर फंडामेंटल प्रिन्सिपल्स. ग्रंथ कुठलाही असो, पंथ कुठलाही असो, आणि भाषा कुठली असो, नो बडी कॅन क्रॉस दिस लिमिट्स. कारण हे प्रस्थानत्रयीच्या नियम आहेत, बंधन आहेत, सिद्धांत आहेत. अध्यस्त अधिष्ठान रूपच असतं, सर्प रज्जू रूपच असतो. कारण मुळात सर्प नाहीच, माझा भ्रम आहे. आणि म्हणून अस्थिरूप दृश्य जगामध्ये सतरूप ब्रह्म व्यापून असले तरी सतरूप ब्रह्मामध्ये अस्थिरूप जग नाही. सत्विलक्षण व असत्विलक्षण जग मायेच्या प्रभावामुळे अज्ञानावस्थेत सत्य वाटते. मायेची तेवढ्यात काय लक्षणं सांगून टाकली. सत्विलक्षण आहे, सत पण नाही आहे, असत पण नाही आहे, अनिर्वचनीय आहे, मिथ्या आहे. पण तिच्या प्रभावामुळे अज्ञान अवस्थेमध्ये ही जग सत्य वाटते. ज्ञानीजनांनी मात्र त्याचा काय केलेला असतो? बाध केलेला असतो. आणि म्हणून माया अनादी असली तरी शांत ठरते. फार सुंदर सिद्धांत आहे आपण. कारण अनादी ती आहे हे आपण या श्लोकातच शिकतोय. विसृजामी पुनः पुन्हा, पुनः पुन्हा. कल्पांत झाला, पुन्हा निर्माण होणार आहे सृष्टी, पुन्हा कोट्यावधी वर्षानंतर कल्पांत होईल, पुन्हा कोट्यावधी वर्ष जातील. ब्रह्मदेवाचं ते शिकलो होतो आपण सगळे, दिवस रात्र, अहोरात्र्या, आणि रात्र, दिवस आणि रात्र ब्रह्मदेवाची पुन्हा निर्माण होईल. हे अनादी चक्र आहे. माया अनादी आहे, पण ती शांत आहे. तिचं अनंत असती तर परमार्थशास्त्राला अर्थच उरला नसता. मग ती कोणासाठी शांत आहे, कोणासाठी ती संपते, कोण तिचा बाध करतो, त्याचं उत्तर इथे दिलेलं आहे. ज्ञानीजनांनी त्याचा बाध केलेला असतो, त्यांच्यासाठी ती शांत असते. त्यांच्यासाठी आता सर्प सत्य नाही. सर्प दिसत राहतो, मगाशी मी बोललो, परवशाचे मी दोन अर्थ सांगितले. सर्प दिसत राहतो, मृगजळ दिसत राहतं, पण मला ते पाणी वाटतं. त्यांनी ओळखलं असतं की आता हे मृगजळ आहे, पण ते दिसत राहतं. पुढे जाऊया. उदाहरणार्थ, बर्फात पाणी असले तरी पाण्यात बर्फ नसतो. छान आहे. अजून एक पैलू पुढे आला. काय? बर्फात पाणी आहे का? हो आहे, कारण त्याच्याशिवाय बर्फ तयारच होणार नाही. पाण्याशिवाय पाण्यात बर्फ नसतो. थंडीमुळे पाण्याच्याऐवजी बर्फ दिसते. आता हे उदाहरण परिणामवादाचे नाही, ते विवर्तवादाचे असल्याने समजुतीला सोपे पडते. बर्फाकडे पाहताना पाणी पाहणे याला बर्फाचा बाध म्हणावा. सुंदर ब्रह्मपूज्य काकांनी विवेचन केलं आहे. मगाशी मी जे बोलत होतो, सर्प दिसणारच आहे, पण तो सर्प आता सत्य वाटत नाही. बर्फ दिसणारच आहे, पण बर्फ म्हणजे पाणी हा अनुभव ज्यांनी घेतलेला आहे, हे ज्याला माहिती आहे,
त्याला दिसायला तो बर्फच दिसेल, पण त्याला माहिती आहे की हे फक्त पाणी आहे, गोठलेल्या अवस्थेत आहे एवढंच. पुन्हा प्रत्येक दृष्टांताचं एक काहीतरी मर्यादा असतेच. कारण हा विचार केला तर बर्फ पाण्याचा परिणाम आहे. परिणाम म्हणजे बदल. पण हे या दृष्टीने बघायचं नाही असं सांगतात आहेत काका सद्गुरू या उदाहरणामध्ये. आणि तो बर्फच लक्षात घेऊन पाण्याकडे पूर्ण दुर्लक्ष करणे हे अज्ञानाचे लक्षण आहे. अखंड सर्पामध्ये रमणे आणि रंगणे आणि रज्जूकडे दुर्लक्ष करणे हे अज्ञानाचं लक्षण आहे. अजून थोडं आपल्या जवळ आणूया. अखंड दिवसभर सोमवार ते शुक्रवार आणि शनिवार रविवार ज्याच्यात आपलं आयुष्य विभागलेलं असतं, अखंड या प्रपंचातच रमणे आणि रंगणे आणि आपल्या स्वरूप प्राप्तीच्या प्रयत्नांकडे दुर्लक्ष करणे. साधक म्हणून बोलतोय मी, म्हणून तिथे प्रयत्न शब्द आणला मी. याला अज्ञानाचं लक्षण असं म्हणतात. आणि कधी कधी तसं वाटतं की ज्यांचा परमार्थाशी काही संबंध नाही, ज्यांच्या कानावर कधी परमार्थ पडलाच नाही, त्यांचं आपण सोडून देऊया. त्यांना अज्ञानी, त्यांना पामर वगैरे म्हटलं आहे शास्त्रामध्ये. पण माझ्यासारखा की ज्याला हे सगळं आता कळलेलं आहे, सगळं समजतं आहे, त्याचं महात्म्य पटलेलं आहे, असं असून सुद्धा मी पुन्हा ह्याच्याकडे दुर्लक्ष करून तिकडेच रमतो आणि रंगतो, त्याला काय म्हणावं? पढत मूर्ख, समर्थांच्या भाषेत. रामकृष्ण हरी. पुढे जाऊया. अमूर्त ब्रह्माला व्यवहारात उदाहरण नसल्याने पाण्याच्या उदाहरणाने विषय समजून घेणे अनिवार्य आहे. पाणी बर्फात अडकून पडल्यासारखे दिसले तरी बर्फ वितळल्यावर बर्फाचा मागमूस राहत नाही, पाणी तसेच राहते. पाण्याचे बर्फा वाचून अडत नाही, पण पाण्या वाचून बर्फाला अस्तित्वच नाही. एवढाच त्यातला आशय घ्यायचा आपल्याला. पुन्हा सांगतोय मी, परिणामवादाचा हा दृष्टांत नाही. थंडी निमित्त कारण आहे, काहीतरी कारण लागतं, निमित्त कारण थंडी. तसेच ब्रह्माचे जगा वाचून अडत नाही. जे हे विश्वची होनी असे. माझी आवडती ओवी आली पुन्हा. परी विश्व पण नासलेनी न नासे. कारण जगावर अवलंबूनच नाही अस्तित्व. तसेच ब्रह्माचे जगा वाचून अडत नाही, पण ब्रह्मा वाचून जगाला अस्तित्वच नाही. रज्जू सर्प, ख्याती इत्यादी विचार शास्त्रदृष्ट्या उत्कृष्ट असले तरी साधकाला ते समजावून घेणे कष्टदायक आहे. म्हणून परमपूज्य काकांनी ते बर्फाचा दृष्टांत आणला. आता देहासह जग मिथ्या आहे. अत्यंत महत्वाचं वाक्य. अत्यंत महत्वाचं वाक्य. कारण हे नाही म्हटलं ना तरी कुठेतरी निसटूनच जातं. जग मिथ्या आहे, जग मिथ्या आहे, आपण हजार वेळा ऐकलं असतं. पण जग मिथ्या आहे म्हणजे माझा देह मिथ्या आहे हे लक्षातच राहत. एक वेळ जग मिथ्या आहे कळेल, पण ज्या दिवशी माझा देह मिथ्या आहे कळेल त्या दिवशी मी जिंकलेलो असतो, लक्षात ठेवायचं. आणि परमपूज्य काकांचे शब्द आहे, हार आणि जीत परमार्थामध्ये अगदी स्पष्ट आहे. नाही तर जग मिथ्या माझ्या बोलण्याला काहीही अर्थ नाही. कारण देहादी जगत, अहंकारादी जगत, लक्षात ठेवायचं की माझा देह जगताचाच भाग आहे. आणि देह याचा अर्थ स्थूल आणि सूक्ष्म दोन्ही. जाऊ द्या, बरंच काही बोलता येईल याच्यावरती साधनेचा भाग म्हणून, पण पुढे जाऊया. देहासह जग मिथ्या आहे असे अनेक बौद्धिक कसरती करून ठरवण्याचे मुख्य कारण म्हणजे त्या जगाची आसक्ती ठेवू नये हे आहे. कारण हीच आसक्ती माझ्या कशाच्या आड येते? साधनेच्या आड येते, माझ्या नामस्मरणाच्या आड येते, माझ्या ध्यानाच्या आड येते. जे सतच्या लक्षणाशी जुळत नाही व असतच्याही लक्षणाशी जुळत नाही त्याला सतासत विलक्षण अनिर्वचनीय म्हणजेच मिथ्या आहे असे म्हणतात. ही झाली मिथ्याची व्याख्या. बऱ्याच वेळा आपण बघितली आहे. जे भूत, वर्तमान व भविष्य या तिन्ही काळात असते किंवा कालातीत असते त्याला सत म्हणतात. दिलीच आहे इथे व्याख्या. आणि जे कधीच नसते त्याला असत म्हणतात. उदाहरणार्थ, सशाला शिंग कधीच नसते, आकाशाला फूल कधीच लागत नाही, पुष्प. काल मी वेगळी उदाहरणं दिली होती, कोणी असतील प्रवचनात तर आठवत असेल. काय? पाकिस्तानचं भारताचं प्रेम, किंवा पप्पूची देशभक्ती, माझा आवडता
असतचा दृष्टांत. नवीन उदाहरणं जरा बरे वाटतात, समजायला एकदम सोपं जातं. असत म्हणजे काय? कारण जे अस्तित्वातच कधी नाही त्याला म्हणायचं असत. आता स्वतःच्या शरीरासह आता दिसणारे जग कधीतरी नव्हते, आता आहे व पुढे असणार नाही. आता कल्पना करा, जगताचं तर सोडून द्या, जगाचं आयुष्य कोट्यावधी वर्षांचं असतं. मगाशीच आपण बोलत होतो, आपल्या देहाचा करा बरं विचार. होता का काही वर्षांपूर्वी? नाही. काही वर्षानंतर असेल का? नक्की नसेल. परमपूज्य काका त्याचं उत्तर देतात. ते सहज म्हणू शकतात नक्की नसेल. मला इतका त्रास होतो हे वाक्य बोलताना. अरे माझा देह, हारलो ना, पराभवच. जगत मिथ्या म्हणण्याला काहीच अर्थ नाही. म्हणजे तोच नियम माझ्या देहाला लावला तर हे जग तर कोट्यावधी वर्षांचं आहे. माझं तर आटोपतं प्रकरण 100 वर्षातच. 100 सुद्धा आपण म्हणजे म्हणूया आदर्श 100 वर्ष. मग कशाच्या आधारावर हे सत्य समजायचं आणि त्या आधारावर सगळं जीवन जगत बसायचं, हा विचार आपण करायला हवा. आणि म्हणून हे जग म्हणा किंवा आपलं शरीर म्हणा हे कालातीत नसल्याने सत नाही. आता प्रत्यक्ष असल्याने असत नाही, पण प्रत्यक्ष आहे. देह आहे, जगाचा अनुभव येतोय, असत नाही. आता हे काय सुरू आहे लक्षात आलं असेल ना. सर्प आहे हे गृहीत धरून ही भाषा सुरू आहे बरं का, नाही तर पुन्हा गोंधळ नाही करायचे. असत नाही. शिवाय जीवनमुक्तांचा जग सत्रूप नाही असा निश्चय पण आहे. म्हणजे त्या व्याख्येतही बसत नाही. जीवनमुक्तांचा तसा निश्चय आहे, अनुभव आहे. आणि ते इतरांना सत्रूप वाटत असतानाच तो त्यांचा झालेला असतो, हे वैशिष्ट्य अजून परमपूज्य काकांनी छान लक्षात आणून दिलं आहे. हे जग मला सत्य वाटत असतानाच जीवनमुक्तांना ते सत नाही असा निश्चय त्यांचा झालेला असतो, म्हणजे त्यांनी याचा बाध केलेला असतो. आणि पुढे म्हणतात आहे, साधकाचा असाच निश्चय झाल्यावर त्याची देह व जग इत्यादी विषयीची आसक्ती संपून प्रारब्धाने देह असेपर्यंत त्याचे जीवन आनंदमय होऊन शिल्लक राहते. कशासाठी करायचं आहे हे सगळं? हे सगळं कशासाठी करायचं आहे? शुक्रवारची संध्याकाळ अमेरिकेतल्या लोकांसाठी आणि भारतातल्या लोकांसाठी शनिवारची सकाळ, प्राईम टाईम फॉर एव्हरीबडी. प्राईम टाईम शुद्ध मराठीत. म्हणजे संसाराच्या दृष्टीने विचार केला तर अपॉर्च्युनिटी कॉस्ट इज व्हेरी हाय, अँड देर आर लॉट ऑफ अदर थिंग्स विच वी कुड हॅव डन. त्याला म्हणायचं अपॉर्च्युनिटी कॉस्ट. ते सोडून आपण काय इथे आलेलो आहोत? आपलं जीवन आपल्याला आनंदमय करायचं आहे म्हणून. जसं तुकाराम महाराजांच्या अनुभवात दुःख ओखदासीनं भेटे म्हणतात, तसा अनुभव मलाही यावा. त्याच्यासाठी सुरू आहे सगळं, नेहमीसाठी लक्षात ठेवायचं. आणि पुढच्या श्लोकांवर भाष्य करतायत काका की व्यापक आकाशात वायू म्हणजे हवाही व्यापून राहते, त्याप्रमाणे ब्रह्मामध्ये जीवसृष्टी व्यापून राहते. आणि हवेनंतर त्या पलीकडे आकाश कितीतरी उरते, त्याप्रमाणे जीवसृष्टी व्यापून ब्रह्म अपरंपार असते. एकांशेन स्थिते जगत असं त्याचं वर्णन करण्यात येतं. एकांशेन स्थिते जगत. सर्व भूतांचे म्हणजे जीवांचे नियंत्रण ईश्वररूप देव करतो व त्याच्या योजनेनुसार तो त्यांची उत्पत्ती व संहार करतो. पुन्हा मगाशी मी जसं म्हणालो, हे समष्टीच्या पातळीवर वाक्य वाचताना काही वाटत नाही. अखंड व्यष्टीला लावून घ्यायचं, साध्या भाषेत पिंडाला लावून घ्यायचं, त्याच्याहून साध्या भाषेत जीवाला लावून घ्यायचं, त्याच्याहून साध्या भाषेत मला स्वतःला लावून घ्यायचं. काय? त्याच्या योजनेनुसार तो उत्पत्ती आणि संहार करतो. आणि हा संहार प्रत्यक्ष माझ्या देहाचाच असला पाहिजे असं नाही. जे काही मला प्राप्त होतं आणि जे काही मला प्राप्त होत नाही. काय म्हणतो आपण गजाननाला अथर्वशीर्षामध्ये?
त्वमेव प्रत्यक्षम काय? कर्तासी, धर्तासी, हर्तासी. परमपूज्य काका तेच तर लक्षात आणून देतात काय? आपल्याला टू थर्ड गणपतीच मान्य असतो, वन थर्ड नसतो. करतासी मान्य, कारण करून ठेवलेलंच आहे जग, मला निर्माण केलेलं आहे, काही प्रॉब्लेम नाही, नो समस्या, नो प्रॉब्लेम, काही समस्या नाही आहे. धरतासी, धरतासीसाठीच तर मी सगळी पूजा बिजा करतो, सुखी ठेव असा तो लांबवतो की नाही. कारण त्यांनी ऐकलं विकलं नाही, कुठे मी बोललो नेमकं त्याला ऐकू आलं नाही असं होऊ नये म्हणून मी खात्री करतो की त्याला ऐकू आलं पाहिजे, सुखी ठेव. पण हरतासीचं काय झालं? तो आपल्याला मान्य नसतो गणपती. म्हणजे टू थर्ड गणपती मान्य, वन थर्ड नाही. असं चालतं का? मला मान्य आहे की नाही याच्यावर काही अवलंबून आहे का? नाही. शेवटी न्यायचं तेव्हा तो नेतोच. जे न्यायचं माझ्या आयुष्यातलं ते नेतोच. किंवा नेणणे आडवे केले किंवा अभ्यासी घातले, त्याचे ऐसे कैसे केले त्याचा तोची जाणे श्रीराम, सांगतात आहे समर्थ दासबोधात. म्हणून मी म्हणालो की समष्टीच्या पातळीवर वाचणं खूप सोपं असतं, कारण आपल्याला असं वाटतं दूर कुठेतरी हा जगाचं सुरू आहे, चालू द्या. आपलं इतक्यात तर काही जग संपणार नाही खात्री आहे आपल्याला, त्यामुळे आपण निर्धास्त असतो. असा त्याचा अर्थ नाही. उत्पत्ती आणि संहार जशी जगाची करतो तसं माझ्या देहाची पण करतो, माझ्या जीवनातल्या इतर गोष्टींची पण तो करतो. आणि जगाचे अस्तित्व गृहीत धरल्यावर, ज्याला अध्यारोप असं म्हणतात, निर्गुण ब्रह्म प्रकृतीचा स्वीकार करून जगाची निर्मिती करते, हे स्वीकारावे लागते. आणि साधं गणित आहे, कारण व्याख्या काय आहे? निष्कर्मम ब्रह्म. बरोबर? म्हणजे जे निष्कर्म आहे त्यालाच ब्रह्म म्हणतात. म्हणजे जे काहीही करत नाही त्याला ब्रह्म म्हणतात. मग इकडे जगाची निर्मिती करतो, हे करतो, ते करतो. अगेन शुद्ध मराठीत हाऊ टू रेकन्साईल, एका वाक्यात कशी करायची? म्हणून माया नावाचं तत्व आहे, ती त्याची शक्ती, ती उपादान कारण माया आहे. हा म्हणजे परमात्मा काय आहे? निमित्त कारण आहे, सत्ता रूपानी. म्हणून त्याला ब्रह्म, कारण ते क्रियारहित, इथे लिहिलेलंच आहे, त्याशिवाय क्रियारहित ब्रह्म जग निर्माण करते कसे, याची संगती लागत नाही. म्हणून निर्गुण ब्रह्म हा प्रकृतीचा स्वीकार करून जगाची निर्मिती करते, स्वीकारावं लागतं. आणि शेवटचं वाक्य आहे की आत्म्याचे असंगत्व सांभाळण्यासाठी अशा प्रकारची स्पष्टीकरणे शास्त्राने दिली आहेत. कारण अगा जे झालेची नाही त्याची वार्ता पुसशी काही. कारण अंतिम सत्य काय आहे हे झालेलंच नाही आहे. पण मला अनुभव येतोय ना, रोज जगाचा अनुभव घेतोय, सुखदुःख, यश अपयश, मानहानी, अपमान, मान अपमान, इत्यादी इत्यादी. अखंड द्वंद्व सुरू आहे माझ्या आयुष्यामध्ये. रोज दुःख भोगतोय मी या ना त्या निमित्ताने. रोज अनुकूल प्रतिकूल घडतंय माझ्या आयुष्यात. हे सगळं माझं सुरू आहे. मग मला काहीतरी स्पष्टीकरण दिलं पाहिजे की नाही? दुसरीतल्या मुलाला एकदम PhDचं गणित नाही शिकवून चालत. त्याला त्याच्या भाषेत समजून सांगावं लागतं. मग जेवढं जी गोष्ट झालेलीच नाही ती झालेली आहे असा माझा घट्ट काय आहे, निश्चय, अनुभव तसा असल्यामुळे मग त्याचं जेवढं तर्कशुद्ध स्पष्टीकरण शक्य आहे तेवढं तर्कशुद्ध स्पष्टीकरण दिलेलं आहे शास्त्रकारांनी, भगवंतांनी. पण एक वेळ अशी येते की त्यांना सुद्धा न इति न इति म्हणूनच थांबावं लागतं. का? ते वर्णन करू शकत नाही असं नाही त्याचा अर्थ. विचार केला तर त्याचा खरा अर्थ असा आहे, मानवी बुद्धीच्या मर्यादा त्यांनाही ओलांडता येत नाही, कारण मानवी बुद्धीच्या पलीकडचं काही बोलायला लागलं तर आपल्याला कळणारच नाही. एक जाता जाता संसारातलं उदाहरण देतो, आधुनिक विज्ञानातलं. आधुनिक विज्ञान आणलं की बऱ्याच जणांना असं वाटतं की जरा काहीतरी सिरियस काहीतरी सुरू आहे, ते गंभीर, म्हणजे दिस गाईज मेक सेन्स असं काहीतरी. त्यांचंही समाधान होतं, चांगली गोष्ट आहे. स्ट्रिंग थिअरीबद्दल तुम्ही ऐकलं असेल, आय एम शुअर, नाव तर नक्कीच ऐकलं असेल, नसेल ऐकलं तर बघून घ्या. लेटेस्ट अँड ग्रेटेस्ट थिअरी, स्ट्रिंग थिअरी, विच युनिफाईज ऑल द 5 फोर्सेस इन द वर्ल्ड.
जे आईन्स्टाईनच्या नियमात तो करू नाही शकला. कारण सब ॲटॉमिक लेवलला इट इज अ केऑटिक वर्ल्ड बेसिकली. असो, तर ती स्ट्रिंग थिअरी जर स्वीकारायची झाली तर त्याच्यामध्ये अनेक डायमेन्शन्स सांगितलेले आहे या जगाची. डायमेन्शन्स म्हणजे मिती. शुद्ध मराठी डायमेन्शन म्हणतात त्याला. आपल्याला त्रिमितीचं जग समजतं. 3 डायमेन्शन्स वी कॅन कॉम्प्रिहेंड. कॉम्प्रिहेंड इज अ व्हेरी गुड वर्ड. आपल्या मानवी बुद्धीला, आपला विषय काय सुरू आहे, स्ट्रिंग थेरी नाही बघायची आपल्याला. पण स्ट्रिंग थेरी इज द मोस्ट प्लॉजिबल थेरी टुडे. येस, विदाउट एनी एम्पेरिकल एव्हिडन्स, पण ॲटलिस्ट मॅथमॅटिकली इट रिअली युनिफाईज ऑल द 5 फोर्सेस इन द वर्ल्ड. त्यामुळे ती जर गृहीत धरली, ग्राह्य धरली, तर त्याचे होणारे परिणाम सांगतो, इम्प्लिकेशन्स काय आहे. मला आता आठवत नाही किती, 12, 14 का 21 किती डायमेन्शन्स त्यांनी सांगितले आहे. पण माझा आत्ताचा मुद्दा एवढाच आहे की त्रिमितीचं जग, 3 डायमेन्शनल वर्ल्ड वी कॅन कॉम्प्रिहेंड. कॅन वी इव्हन कॉम्प्रिहेंड द 4th डायमेन्शन? फॉरगेट अबाउट द 21 डायमेन्शन्स. कॅन वी? इम्पॉसिबल आहे. 4th डायमेन्शन ठीक आहे, आता एक त्याला स्पेस टाइम इज कॉल्ड 4th डायमेन्शन, एक वेळ तेही समजून जाईल. 5th डायमेन्शन, 6th, 7th, नाही, आपण समजूच नाही शकत. म्हणजे मानवी बुद्धीच्या आपल्या मर्यादा आहेत. आपल्याला या 3 डायमेन्शनल वर्ल्डच, जगच आपल्याला कळू शकतं. मुद्दा त्याची मर्यादा ओलांडता येत नाही. त्या मर्यादेत जितकं समजावून सांगणं शक्य आहे, त्या मर्यादेत जितकं तर्कशुद्ध पद्धतीने याचं स्पष्टीकरण देणं शक्य आहे, तितकं सर्व स्पष्टीकरण आपल्याला खरं अभिमान वाटेल ज्या धर्मामध्ये दिलेला आहे, तो आर्य, सनातन, वैदिक हिंदू धर्मच आहे. असो, थोडा वेगळा विषय, पण जाता त्याचाही उल्लेख केला. आपल्या आजच्या श्लोकाकडे परत येऊया. 8 क्रमांकाचा श्लोक आपण बघतो आहे. प्रकृतीम स्वामवष्टभ्य विसृजामी पुनः पुनः भूतग्राममिमं कृत्स्नमवशम प्रकृतीर्वशात. पुन्हा, की मी स्वतःच्या प्रकृतीला सत्तास्फूर्तीद्वारा दृढ करून किंवा स्वीकारून प्रकृतीच्या प्रभावाने परतंत्र असलेल्या या संपूर्ण भूतसमुदायास पुनः पुन्हा उत्पन्न करतो. आजचा आपला श्लोक. माऊलींचं भाष्य बघूया. तरी हेची प्रकृती किरीटी, मी स्वकीया सहजे अधिष्ठी तेथ तंतु समवाय पटी, जेवी विणावणी दिसे. तरी अर्जुना, याच माझ्या प्रकृतीचा मी जेव्हा स्वभावतः स्वीकार करतो, तेव्हा तंतू ज्याला समवायी कारण आहेत अशा पटाचे ठिकाणी तंतूंची उभी आडवी विणकर दिसते. एकदम समजायला थोडंसं कठीण आहे, पण विचार केला तर लक्षात येईल, कठीण काही नाही. भगवंत काय म्हणतात आहे मुख्य, तरी हेची प्रकृती किरीटी, की प्रकृतीचा मी स्वभावतः स्वीकार करतो, तिला माझी सत्ता प्रदान करतो. मग तेव्हा काय होतं, तर पटाचं उदाहरण दिलं आहे. पट म्हणजे कापड. कापडामध्ये काय असतात, उभे आडवे धागे असतात, बरोबर. त्यामुळे तंतू ज्याला समवायी कारण आहे, पटाचं समवायी कारण काय आहे, तर ते तंतू. गंमत म्हणजे मागच्याला आपण ह्याच्यावरच खूप चर्चा केली होती, आठवत असेल. फार सुंदर दृष्टांत होता तो. मी या माझ्या झब्ब्याचा दृष्टांत दिला होता, सूक्ष्मामध्ये जाणं म्हणजे काय समजून घेण्यासाठी. योगायोगाने पटाचंच उदाहरण माऊलींनी पण इथे घेतलं आहे, की या पटाच्या थोड्या सूक्ष्मतेमध्ये गेलो. आत्ता तुम्हाला कॅमेरावरती जे दिसत आहेत, तो शर्ट झब्बा दिसतोय. पण सूक्ष्मतेत जर आपण गेलो, कल्पना करा, मी मागच्याच वेळेला म्हणालो होतो की भिंग आणून बघितलं तर काय दिसेल, उभे आणि आडवे धागे दिसतील की नाही आपल्याला, दिसतील. म्हणजे या पटाला, म्हणजे या कापडाला काय कारण आहे, तर ते धागे कारण आहेत, उभे आणि आडवे. आणि म्हणून माऊलींनी त्याला इथे समवायी कारण असं म्हटलेलं आहे. समवायी कारण शब्द वापरण्याचं कारण, की त्या धाग्यांचा, त्या दोऱ्यांचा
आणि त्या पटाचा म्हणजे कापडाचा जो संबंध आहे त्याला शास्त्रामध्ये समवाय संबंध असं म्हणतात. संबंधाचे प्रकार आपण पाहिले होते. संयोग संबंध बघितला होता. संयोग संबंधाचं प्रसिद्ध उदाहरण, एखादी चिमणी उडत आली आणि दगडावरती बसली. कावळा आला आणि झाडाच्या फांदीवर बसला. त्या कावळ्याचा आणि त्या झाडाच्या फांदीचा जो संबंध त्याला म्हणायचं संयोग संबंध. त्याच्यामध्ये मुख्य आशय काय आहे की तो अत्यंत तात्कालिक असतो संबंध. पण समवाय संबंधामध्ये हे जे धागे आहेत उभे आडवे आणि त्याच्यापासून कापड तयार होतं, याच्यामध्ये दीर्घकाल तो संबंध असतो. नव्हे ते धागे काढून घेतले तर ते कापडच उरणार नाही, असा तो समवाय संबंध असतो. तिसरा तादात्म्य संबंध असतो. आपला आत्ता तो विषय नाही आहे, पण आता विषय निघाला म्हणून तादात्म्य संबंध आपल्याला माहिती आहे. लोखंडाचा गोळा अग्नीत तापवला तर असं वाटतं की अग्नीचाच लाल गोळा आहे, लोखंड दिसतच नाही. तादात्म्य झालं लोखंडाचं, म्हणजे त्या गोळ्याचा गोलपणा अग्नीला आला आणि अग्नीचा लालपणा त्या गोळ्याला आला, तादात्म्य झालं. आणि चौथा अध्यासिक संबंध आहे की जो रज्जू आणि सर्पाच्या निमित्ताने अखंड आपण बोलतो आहे. ते चार संबंध आहेत शास्त्रामध्ये सांगितलेले. आता प्रश्न असा निर्माण होतो की ते समवाय संबंध कसा, कारण लगेच जे अभ्यासू लोक आहेत त्यांच्या डोक्यात पहिला विचार येतो की अरे नाही नाही, म्हणजे परमात्म्याचा किंवा ब्रह्मतत्वाचा आणि जगाचा तर अध्यासिक संबंध आहे, इथे माऊलींनी समवाय कसा म्हटलेला आहे. तर ब्रह्मतत्वाचा आणि मायेचा किंवा जगाचा संबंध सांगणं सुरू नाही आहे. जगाच्या निर्मितीसाठी प्रकृतीचं जे आपापले घटक आहेत त्यांचा संबंध सांगणं सुरू आहे. म्हणून समवाय संबंध. उभे आणि आडवे धागे हे पंचभूतात्मक आहे. पंचमहाभूतांचा आपापसातला व्यवहार, त्यांचे आपापसातले संबंध हे समवाय संबंधासारखे आहे असं सांगणं सुरू आहे. जर कोणाच्या मनात शंका आली असेल तर त्याचं निराकरण. पुढे जाऊया. मग तिये विणावणीचेनी आधारे लहाना चौकडिया पटत्व भरे तैसी पंचात्मके आकारे प्रकृतीची होय. 107 क्रमांकाची ओवी. मग त्या विणकरीच्या आधाराने प्रथम लहान लहान चौकड्या विणल्या जाऊन नंतर एक वस्त्र पूर्ण विणून तयार होते. माऊलींनी छान उपयोग करून घेतला. प्रत्यक्षात वस्त्र जसं तयार होतं, एक चौकड्या विणल्या जातात, मग त्या चौकड्या एकत्र विणल्या जातात आणि असं एक वस्त्र तयार होतं. त्याप्रमाणे प्रकृतीच प्रथमतः सूक्ष्म नंतर स्थूल पंचभूतांच्या रूपाने परिणामाला प्राप्त होते. प्रथमतः सूक्ष्म, सूक्ष्म याचा अर्थ अपंचीकृत, पंचीकरण होण्याच्या आधीचे पंचमहाभूत, ज्याच्या सत्वांशापासून मिलित सत्वांशापासून अंतःकरण तयार होतं, मिलित रजांशापासून पंचप्राण तयार होतात आणि वैयक्तिक सत्वांशापासून काय तयार होतात? ज्ञानेंद्रिय. वैयक्तिक रजांशापासून कर्मेंद्रिय वगैरे वगैरे. हे जे सर्व सूक्ष्म सृष्टीच्या उत्पत्तीचं जे शास्त्र, पंचीकरणाचं शास्त्र, ते अपंचीकृत, तेव्हा ते सूक्ष्म असतं, ते एकमेकात मिसळलेलं नसतं, तत् मात्र ते असतं, म्हणून त्याला तन मात्र असं म्हणतात. आणि नंतर एका विशिष्ट प्रमाणात एकमेकांमध्ये मिसळतं आणि काय होतं? ही स्थूलसृष्टी निर्माण होते. मग हे जे 5 भूत आहेत हे जणू काही उभे आडवे धागे आहेत. आता आलं लक्षात समवाय संबंध माऊली कशाबद्दल बोलते आहे? ती या संदर्भात बोलते आहे की प्रकृतीच प्रथमतः सूक्ष्म आणि नंतर स्थूल पंचमहाभूतांच्या किंवा पंचभूतांच्या रूपाने परिणामाला प्राप्त होते. जैसे विरजणियाचे निसंगे दूधची आटे जो लागे तैसी प्रकृती अंगारिगे सृष्टीपणाची. या 108 क्रमांकाची ओळी. पुढचा दृष्टांत माऊली देते की जसे विरजणाच्या संगतीने दूध घट्ट होऊ लागते, त्याप्रमाणे माझ्या सान्निध्याने प्रकृती जगदुत्पत्तीपणाच्या आकारात शिरते आणि प्रकृतीचे ठिकाणी जगत उत्पन्न करण्याची अवस्था निर्माण होते. आता माया ही उपादान कारण आहे, आपण आधीच शिकलो. दूध हे उपादान कारण आहे दह्याचं, माती घटाचं उपादान कारण आहे. म्हणून या पद्धतीने मांडणी सुरू आहे.
बीज जळाची जवळीक आहे आणि तेची शाखोपशाखी होय तैसे मज करणे आहे भूतांचे हे. आता बीज असतं झाडाचं, त्याला पाण्याचं सान्निध्य लाभतं आणि मग काय होतं, तेच बीज वृक्षाच्या शाखोपशाखांनी विस्ताराला पावतं. तसे माझे सान्निध्य लाभल्याने प्रकृती परिणामाला प्राप्त होते. हेच माझे भूतांना उत्पन्न करणे आहे. माझं सान्निध्य याचा अर्थ माझी सत्ता, आणि माझ्या सत्तेमुळे, माझी सत्ता लाभल्यामुळे, त्याला इथे सान्निध्य म्हटलेलं आहे, प्रकृती परिणामाला पावते. म्हणून प्रकृती उपादान कारण आहे. ईश्वर निमित्त कारण आहे, पण ती ईश्वराचीच प्रकृती असल्यामुळे त्याला अभिन्न निमित्त पादान कारण म्हणतात. पुढे जाऊया. अगा 110 क्रमांकाची ओळी, सुंदर दृष्टांत येतोय माऊलींचा. अगा नगर हे राय केले, या म्हणण्या साचपण कीर आले, परी निरुते पाहता काय शिणले रायाचे हात. प्रश्न विचारलाय माऊलींनी. म्हणजे काय? अरे राजाने हे शहर निर्माण केले, या म्हणण्याला खरेपणा आलेला असतो, पण वस्तुस्थितीने पाहिले असता दगडमाती उचलून राजाचे हात श्रमलेले असतात काय. काय सुंदर दृष्टांत आहे बा. शिवाजी महाराजांनी किल्ला बांधला. शिवाजी महाराज गेले होते का टोपलं उचलून, दगड माती डोक्यावर? नाही. मगाशी आपण जे बोललो, अगदी तेच. काय योगायोग आहे बघा. मगाशी काय बोललो आपण, ते सरकारी नोकराचा दृष्टांत बघितला. प्रत्यक्ष तिथे येऊन, आता सरकारचे प्रमुख म्हणून आपण माननीय पंतप्रधान मोदीजींचा उल्लेख करू. मोदीजी येणार का तिथे? ते उभे होते का रस्त्यावरती? नाही. सत्ता आहे, फक्त सत्ता. आणि सत्ता अमूर्त असते, लक्षात ठेवा. सत्ता म्हणजे असं काही, हा ही सरकारची सत्ता इथे टेबलवर ठेवली आहे, ती समोर ठेवून आम्ही काम करतो, असं काही असतं का? नाही. सत्ता म्हणजे आपल्याला छान कळते, राजाची सत्ता, सरकारची सत्ता अमूर्त आहे. फार सुंदर दृष्टांत आहे हे, की परमात्मा अमूर्त असून सत्ता स्फूर्ती कसा प्रदान करतो, आणि मग ती माया कशी काम करते. त्यामुळे सुंदर दृष्टांत आला, की राजाने पण बोलण्याची भाषा काय असते, जसं मी मगाशी म्हणालो. सरकारने रस्ता बांधला, सरकारने रस्ता दुरुस्त केला, शिवाजी महाराजांनी किल्ला बांधला, राजांनी शहर निर्माण केलं, ही बोलण्याची भाषा आहे. कारण त्याच्या सत्तेशिवाय ते शक्य नाही आहे, म्हणून असा त्याचा अर्थ आहे. आणि मी प्रकृती अधिष्ठिते कैसे, जैसा स्वप्नी जो असे, मग तो प्रवेशे जागृत अवस्थे. 111 क्रमांकाची ओळी. मौली म्हणते की आणि मी देखील प्रकृतीचा स्वीकार करतो, पण तो कसा, तर जो पूर्वी स्वप्नात असतो तोच मग जागृतावस्थेमध्ये प्रवेश करतो. तरी स्वप्नवनी जागृती येता काय पाय दुखती पांडुसुता, की स्वप्ना माझी असता प्रवासू होय. तरी अर्जुना, स्वप्नातून जागृतीत किंवा जागृतीत येताना काय पाय दुखतात, किंवा स्वप्नात असताना प्रवास होतो. छान दृष्टांत आहे. या आघवी यांचा अभिप्रावो काही, जे हे भूतसृष्टीचे काही, मज एकही करणे नाही ऐसाची अर्थू. 113 क्रमांकाची ओवी आहे. अर्थ आहे की या सर्व दृष्टांतातील अभिप्राय काय आहे, की जी काही भूतांची उत्पत्ती होते त्यासंबंधी माझे कर्तव्य एकही नाही. थोडक्यात मी प्रत्यक्षात काहीही करत नाही, कारण मी काहीही करत नाही. निष्कर्मम ब्रह्म. आणि असाच या दृष्टांतांचा गूढार्थ आहे, असं माऊली या 113 क्रमांकाच्या ओवीमध्ये आपल्याला सांगते आहे. अजून काही पुष्कळ ओव्या या श्लोकावरच्या शिल्लक आहेत, पण आपली वेळ होऊन गेलेली आहे. त्यामुळे आज आपण इथे आपला अभ्यास थांबवूया 113 क्रमांकाच्या ओवीपाशी, आणि उरलेल्या ओव्या पुढच्या सत्रामध्ये घेऊया. आणि जे चिंतन या निमित्ताने आपण केलं, ते आपण सर्व सद्गुरूंच्या चरणी अर्पण करूया आणि थांबू. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. जय जय रघुवीर समर्थ.